कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. हे धर्म देवळे ही धुंडून सर्व आलो, भिंती पलाळे त्यांच्या माणूस शोधतो मी. पाडगावकरांची ही कविता. पाडगावकरांची ही कविता आपल्याला विचार करण्यास लावते. माणूस शोधतो मी म्हणजे काय? तर माणसातली जी माणुसकी हरवलेली आहे ती शोधण्याचा प्रयत्न पाडगावकर करत आहे. मानसा मानसा कधी होशील रे माणूस, बहिणाबाईंची ही कविता. ज्या अडाणीबाईला स्वतःचे काही अनुभव आलेत आणि त्या अनुभवातून ती लिहिते. मानसा मानसा कधी होशील रे माणूस, लोभापायी झाला मानसाचा कणीस. बहिणाबाईंची ही कविता खूप काळ वर्षाआधी लिहून गेलेली आहे. पण याच बहिणाबाईंच्या कवितेनं आपल्याला थोडासा विचार करण्यास लावतं की माणसा तुझी माणुसकी कुठं हरवली. माणसं घरानं जवळ आली पण मनानं दूर गेली. म्हणजे आताच्या सध्या मातीच्या ज्या घराला सिमेंटचा जो गिलावा आला, पण मातीच्या मधली जी माया होती ती मातीमधली माया आता माणसातल्या माणुसकीसारखी हरून गेली. बंदूक रक्षकांची बनवेल भक्ष्य आम्हा, झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही. माझाच देश आता माझ्यात राहत नाही, गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही. आपल्याला माहिती आहे की बहुतांशी ही जी माणूस नावाची जी जात आहे, ही माणूस नावाची जात स्वतःच्या माणुसकीला हरून बसलेली आहे. आपल्याला माहिती आहे मंदिराबाहेर जो भिकारी असतो तो मंदिराबाहेरचा भिकारी उपाशी आहे आणि ज्याची पोटं भरलेली आहे ती मंदिरामध्ये पावत्या फाडून जेवण करत आहे. हे माणुसकी हरवल्याचं एक लक्षण आपल्याला दिसते. ज्याचं पोट रिकाम आहे त्याला खायला घास नाही आणि ज्याची पोटं भरलेली आहे, ज्याची ताटाच्या ताटं घराच्या बाहेर फेकली जातात, त्याचं अन्न घराच्या बाहेर फेकलं जातं. म्हणजे मदतीचा हात देऊन माणुसकीची जात निभवणारा एकही माणूस आपल्या जगामध्ये आता दिसून पडत नाही. मोबाईलवर शूटिंग करण्यात आपली माणसाची जात व्यग्न झालेली दिसते, मग्न झालेली दिसते. बाहेर एखादा कुठलाही इन्सिडेंट घडू द्या, त्याला तिथं मदत न करता फक्त माणूस नावाची जात ही शूटिंग करण्यात बिझी झालेली आहे, जेणेकरून आपल्याला ते जे झालेला इन्सिडेंट आहे ते त्या मोबाईलमध्ये कैद करता येईल. पण रक्ताच्या थारोड्यात पडलेला एखादा ऍक्सिडेंट झालेला जो माणूस असतो त्याला उचलण्याची एकही हिंमत कोणी करत नाही. फक्त त्याची शूटिंग करून ती चार चौकामध्ये फक्त पसरवण्यात किंवा त्या मोबाईलच्या सोशल मीडियावर पसरवण्यात ती माणूस नावाची जात सध्या बिझी झालेली आपल्याला दिसते. एखादा कोणी जर कर्जापायी आत्महत्या करत असेल तर त्याच्या कुटुंबाला कोणीही मदत करायला जात नाही. त्याचे फोटोज फक्त घेऊन पेपरमध्ये छापण्यासाठी किंवा मग सोशल मीडियावर त्याचा प्रचार करण्यासाठी ती व्यग्न असते. आहार, निद्रा, भय आणि मैथून हे सर्व प्राणी करत असतात. माणूस सुद्धा प्राणीच आहे. पण माणूस या प्राण्यांपासून वेगळा झालेला आहे. याचं एक कारण आहे महत्वाचं, ते म्हणजे त्याला विचार करण्याची जी शक्ती दिली आहे देवानं, त्याचा विचार करण्याची जी शक्ती तो कधीही वापरण्याचा प्रयत्न स्वतःच्या शिवाय दुसऱ्याकरिता करत नाहीये. मग ही जेव्हा आहार, निद्रा, भय आणि मैथून आणि सोबतच विचार करण्याची जी शक्ती माणसाला दिली आहे ती माणसाला त्या सर्वांपासून काय करते, वेगळं करते. मग हा जो विचार करण्याची ताकद आहे, ही विचार करण्याची ताकद त्यानं जर दुसऱ्याच्या सुखासाठी जर वापरली, दुसऱ्याच्या भल्यासाठी जर वापरली तर तो काहीतरी एक चांगल्या प्रकारचा घडून आणू शकेल. कारण माहित आहे माणसाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस. जी या जगामध्ये माणसाची सर्वोत्तम निर्मिती जी माणसानं सुद्धा केलेली आहे, म्हणजे माणूस माणसामध्ये डेव्हलपमेंट करत आहे. मी म्हणत नाही की निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस, ती तर आहेच, निसर्गाची तर आहेच आहे, पण मी म्हणतो माणसाची पण सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस आहे. आपण एक चांगल्या प्रकारचा प्रगत माणूस आपण आपल्यापासून तयार केलेला आहे, आपण विचार करून तयार केला. माणूस माणसापासून दूर गेला, बरोबर आहे. माणूस माणसापासून दूर गेला याचं कारण सुद्धा माणूसच आहे. त्याच्यामध्ये असणारे जे गुण आहे, त्याच्यामध्ये असणारी जी माणुसकी आहे, ती माणुसकी त्यानं थोडीशी बाजूला ठेवली आणि स्वार्थापोटी माणूस नावाची जी गोष्ट आहे ती माणसापासूनच दूर गेली. आपण फक्त एकत्र राहतो, आपण फक्त एकत्र राहत असतो. या एकत्र राहण्यात सुद्धा आपली माणुसकी हरवलेली आहे. आपण माणूस हा स्वतःच्या अस्मितेपासून दूर गेला. माणूस एकत्र तर आला, माणूस माणसापासून दूर गेला. त्याचं कारण ते आहे की आपण अस्मिता, त्याची स्वतःची जी अस्मिता आहे ती अस्मितेपासून तो दूर गेलेला आहे. याचं कारण काय? याचं कारण महत्वाचं एकच आहे की आपल्यातलं जी गोष्ट असते, जी मदत नावाची गोष्ट जी दुसऱ्यावर केली पाहिजे, दुसऱ्यासाठी करायला पाहिजे, ती गोष्ट आपण कधीही करत नाही.
आपण ही मदत नावाची गोष्ट जी सरळ दोन हाताने देता देता देणाऱ्याने देत जावे आणि देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, याचा अर्थ आपण फक्त हातच घेतला डायरेक्टली, आपण त्याला मदत करण्याचं विसरून गेलो. आपण देणाऱ्याचे डायरेक्टली हात घेतले. आपल्याला एक लालूच नावाची गोष्ट, कोण करंगळी दिली त्याचा हात पकडायचा, पण त्याच्यासाठी माणुसकीसाठी त्याच्यासाठी एखादी गोष्ट करायला पाहिजे. किंवा कुठली एखाद्याची गरीबाची जर मुलगी असेल, तिचं लग्न असेल, तर आपण तिला कधीही 2 पैसे आपल्या मदतीने स्वखुशीने आपण देत नाही, कारण आपली माणुसकी तिथं मेलेली असते. आपण कोणाला भेटीला जेव्हा जातो, आपण त्यासाठी त्याला फळावळ घेऊन जातो किंवा दुसऱ्या काहीतरी मोठेपणाच्या गोष्टी घेऊन जातो. एखादा बिमार व्यक्ती असतो, आपला मोठेपणा दाखवायचा असतो, आपल्याला तिथे गेला आपण काय करतो म्हणून. पण तसंच करत ते केल्यापेक्षा आपण जर 2 रुपये जर त्याच्या हातामध्ये घातले, त्याला ते दवाखान्यामध्ये काम पडेल याची आपण कधीही विचार करत नाही. कारण आपली जी माणसाची जात आहे, ती माणसाची जात सध्या मुरदाळ झालेली आहे, हे आपण सर्वांना बघतो. आजूबाजूचे जेवढे उदाहरणं आपण बघतोय, पेपरमध्ये जेव्हा घटना बघतोय, त्या पेपरमधल्या 70-80% घटना ह्या माणुसकीच्या खिलाफ आपल्याला जाताना दिसतात. पेपरमधलं उदाहरण द्यायचं झालंच तर आपण बघू शकतो की एखाद्या वेळेस आपल्याला आत्ता झालेल्या घटना असतात की काही मुली पिकनिकसाठी बाहेर गेलेल्या असतात आणि बाहेर गेले असताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो आणि गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर ती एक मुलगी रस्त्यावर अक्षरशः रक्तानं माखलेली रांगत रस्त्याच्या कडेपर्यंत येते, पण कुठलाही व्यक्ती तिला उचलण्याचा प्रयत्न करत नाही किंवा तिला मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. किंवा आपण आणखी काही घटना बघत असतो की अशा ॲक्सिडेंटच्या घटना तर पुष्कळ साऱ्या होतात, पण काही चेन स्नॅचिंगच्या घटना असतात किंवा काही चोऱ्यांच्या घटना असतात, कोण चाकू खुपसून एखाद्याला मारलेल्या घटना असतात. ह्या सगळ्या ज्या घटना आपण बघतोय, या घटनावरून आपल्याला असं लक्षात येते की माणसाची माणुसकी आता मेलेली आहे. आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात आली आहे, एवढंच नाही तर आपल्याला चांगल्या ठिकाणी आपण असं बघतोय की एखादी चित्र आपल्याला दिसून असते, एखाद्या चित्रामध्ये दाखवलं असते. चित्रकार लोक तसे फोटोग्राफर्स खूप हुशार असतात, एक टिपतात, छान प्रकारचे चित्र टिपत असतात. ते दाखवतात की एखादं मंदिर छानसं दाखवलेलं असते, एखादं तिथं चांगलं भोजनावळ चालू असते, तिथं भोजन चालू असतं आणि एखादा गरीब माणूस बाहेर बसलेला असतो, पण त्याच्या ताटामध्ये त्याला कुणीही वाढत नाही, तो तसाच त्याचा रिकामं ताट घेऊन बसलेला असतो, त्याला हळहळ सगळीकडे केलं जाते. अरे आपल्याला एक समजायला पाहिजे, माणुसकीपेक्षा मोठं काहीच नसतं रे. आपण दगडात आपल्याला देव दिसतो, गायीत माता दिसते, कावड्यात तर आपल्याला सर्व आपले पूर्वज दिसतात, पण माणसातच माणूस का दिसत नाही? गाडगे महाराज आपल्याला सांगून गेले की माणसात देव शोधा, माणुसकीसारखा धर्म नाही. हे सगळं गाडगे महाराजांनी आपल्याला सांगितलं. गदी माडगूळकर आपल्याला म्हणतात, माणुसकीचा शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू अथवा लढू. बरोबर आहे, माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू. अरे खरंच आहे, माणुसकीच्या शत्रुसंग युद्ध चालू आहे आपलं. मोजके काही बोटावर मोजण्या इतकी जी लोकं आहेत, 4-5 लोक, त्यांच्या भरोश्यावर हे संपूर्ण जग चालू आहे. आपल्याला जेथपर्यंत दुसऱ्याच्या दुःखासाठी आपल्या डोळ्यामध्ये जेथपर्यंत अश्रू येत नाही, तेथपर्यंत आपली माणुसकी जागृत झालेली आपल्याला सांगता येत नाही. जेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये दुसऱ्यासाठी पाणी येईल, तेव्हा समजून घ्या तुमचा माणूस जिवंत आहे, तुमच्यातला माणूस जिवंत आहे. अरे कातड्याचा जो रंग असला तो कुठलाही असू द्या, पण आतड्याचा जो रंग असला पाहिजे तो माणुसकीचा असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. कातड्याचा रंग कुठलाही असू द्या, हो तुमचा गोरी असो, काळी असो, काही असो, पण तुमचा आतड्याचा जो रंग आहे तो माणुसकीचा असू द्या. दुसऱ्यासाठी तुमच्या मनामध्ये काहीतरी एक कीव नावाची भावना, निदान कीव तरी त्याची आली पाहिजे. आपल्याला ती सुद्धा गोष्ट येत नाही. उभ्या नवऱ्यानं बायकोला जाळून टाकलं, पोरानं मायबापाला घराच्या बाहेर सोडून दिलं, काढून दिलं. पोरगा इंजिनियर असून, डॉक्टर असून, पोरं मायबाप वृद्धाश्रमात राहतात. आपण या सगळ्या घटना बघतोय. याला आपण माणुसकी म्हणणार आहोत का? ज्या जन्मदात्यानं आपल्या मुलाला जन्म दिला आहे, ज्या जन्मदात्या आईवडिलांना आपल्या मुलाला जन्मला आहे, तो मुलगा मोठा झाल्यावर, कर्तृत्वान बनल्यावर स्वतःच्या आईवडिलाला वृद्धाश्रमात पाठवतो. ज्या मुलासोबत ती मुलगी लग्न करते, ती मुलगी सून बनून जेव्हा त्या घरामध्ये येते, तेव्हा त्या घरातले सासू सासरे ती घराच्या बाहेर काढून देते. याला माणुसकी म्हणता येईल का? आपल्याला आपलं नातं कळत नाही. आपण आपल्या नातेवाईकांची विचारपूस फोनवर कधी करत नाही. अरे का बाबा कसा आहेस रे, अरे ताई कशी आहेस, अरे दादा कसा आहेस. का? कारण असं वाटते की तो समोरचा गरीब आहे, त्याला जर आपण विचारपूस करायला फोन केला तर तो आपल्याला पैशाची मागणी तर करणार नाही, आपल्याला मदत तर मागणार नाही. या भीतीनं आपण दुसऱ्याला फोन करण्याचं सुद्धा टाळतो. हां, तशा गावगप्पा आपण मित्रमैत्रिणींसोबत कितीतरी करून घेऊ, पण आपण नातेवाईकांना फोन करणं आता सोडून दिलं आहे. कारण का? की त्याला जर काही काम असेल तर आपल्याला मदत मागेल, मग त्याला नाही कसं काय म्हणायचं. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे.
ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण त्याला कधीच माइंड करत नाही, पण समोरचा तो नेहमी लक्षात येत असते. आपला हात नेहमी दुसऱ्यासाठी भरून असला पाहिजे, रिकामा कधी नेऊ नका. आपल्याला माहीत आहे सध्याच्या टाईमला की ज्याच्याजवळ दात आहे त्याच्याजवळ चणे नाही, ज्याच्याजवळ चणे आहे त्याच्याजवळ दात नाहीत. काही काही हुशार मुलं असतात, पण त्या हुशार मुलांना ट्युशन्स लावण्यासाठी पैसा नसतो. ते तसेच स्वतःच्या मेहनतीवर मोठे होण्याचा प्रयत्न करत असतात, पण काळांतर कॉम्पिटिशनमध्ये, एवढ्या मोठ्या सगळ्या कॉम्पिटिशन, त्याला चांगल्या कोचिंग मिळत नाही. आणि तेच ज्या मुलांची लायकी नसते त्या मुलांचे आईवडील स्वतःच्या पोरासाठी लाखानं पैसा खर्च करतात, पण त्याचा त्यांना काही एक उपयोग होत नाही. पण आपण कधी असे पैशावाले विचार करत नाही, बा त्या शेजारचा पोरगा हुशार आहे, चला आपण त्याची फी भरून टाकू. आपण वाढदिवसावर भरमसाठ पैसा खर्च करतो, स्वतःच्या पोराच्या वाढदिवसावर भरमसाठ पैसा खर्च करतो, पण दुसऱ्याच्या वाढदिवसाचं, पोराचं वाढदिवस असताना त्याच्या घरी आपण एक साधा केक घेऊन जात नाही. म्हणजे माणुसकी राहिली कुठं? एखाद्याची पोरगी डिलिव्हरीची असते, पण त्याला आपण कुठल्याही प्रकारची गरिबाच्या पोरीची मदत करत नाही. तिला आपल्या घरी आपण रोजचं तूप खातो, पण बिचारीला डिलिव्हरीमध्ये सुद्धा तूप मिळत नाही. एखाद्याच्या घरामध्ये रोजचा चिवडा लाडू असतात, पडलेले असतात, गोडधोड पडलेलं असतं, पण काही गरिबाच्या घरामध्ये दिवाळीला सुद्धा गोडधोड नसतं. मग ती तेव्हा आपली माणुसकी मेलेली असते. आपण भरमसाठ लाखानं हजारानं आपण फटाके फोडतो, पण एखाद्याच्या गरिबाच्या घरामध्ये साधं फराळाचं खापायचं केलेलं नसते, पण त्याच्या घरची आपण विचारपूस करत नाही. आपण लग्नानं माळ डीजे वाजवतो, खूप मोठमोठ्यानं लाखानं पैसा खर्च करतो डीजेवर, पण एखाद्या त्याच गरिबाच्या दुसऱ्या पोरीचं लग्न असेल त्याच्या घरी आपण 10,000 रुपये नेऊन देत नाही. आणि कोणी मागायला जरी आला, हो व्याजानं आहे, चालतेस का? व्याजानं देतो, चालते का तुला? असं विचारतो. अरे तुमची माणुसकी गेली कुठं? माणूस गर्दीत असला की एकट्याचा विचार करतो. माणूस गर्दीत असला की एकट्याचा विचार करतो, आणि एकटा असला की स्वतःच्या विचारांच्या गर्दीत हरवून जातो. पण या सगळ्या विचाराच्या गर्दीमध्ये दुसऱ्याबद्दलचा थोडासाही विचार त्याच्या डोक्यामध्ये येत नाही. हे का? माणसानं स्वतःचं माणुसकी जेव्हा जिथपर्यंत जपून ठेवेल तिथपर्यंत तो माणूस म्हणून राहील, नाहीतर त्याचा प्राणी व्हायला, जनावर व्हायला वेळ लागणार नाही. तशा प्रकारचे जनावर आपण बघतो. कसाबसारखं उदाहरण आपल्या समोर आहे, किंवा हे कसाबसारखं उदाहरण आपल्याला ताज हॉटेलमध्ये, मोठ्या ओबेरॉय हॉटेलमध्ये सगळं प्रकरण झालं, किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये झालं. आतंकवादी होता म्हणून सर्वांच्या नजरेमध्ये आला. पण अशाच प्रकारचे कितीतरी कसाब आपल्या समाजामध्ये आहेत. ते वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. सरकारी क्षेत्र घ्या, भ्रष्टाचार करणारे सर्व कसाब आहेत. हॉस्पिटल हेल्थ डिपार्टमेंट पहा, त्याच्यामध्ये असणारे लाचलुचपत घेणारे कितीतरी सरकारी दवाखान्यामध्ये सरकार मोफत सुविधा देत असतात, पण त्या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मधामध्ये काही दलाल असतात, ते दलाल तुम्हाला खात असतात, ते सुद्धा कसाब आहेत. एज्युकेशन सिस्टीममध्ये तुमच्या पोराची ॲडमिशन्स करायची आहे, पण मधातले दलाल असतात, ते काहीतरी पैसा मागतात, ते सुद्धा कसाब आहेत. चोऱ्या करणारा कसाब असतो, बलात्कार करणारे कसाब असतात, हे सर्व कसाब आहेत. आपल्याला फक्त एकच कसाबचं उदाहरण माहीत आहे, पण आपल्या समाजामध्ये असे कितीतरी कसाब तुमच्या डोळ्यात दिसत असतात, पण तुम्ही त्यांना पैशाखातर त्यांच्याबद्दल ब्र शब्दसुद्धा काढण्याची कोणाची हिंमत होत नाही. तुम्हाला माहीत आहे सावकाराच्या मागं संपूर्ण गावचा माणसाचा खंडवा असतो, पण गरिबाच्या मागे एक रणवासुद्धा जात नाही, एकसुद्धा रणवासुद्धा फिरत नाही. शब्द जरी कठीण असला, थोडासा कठोर असला, तरी ते खरं आहे की सावकाराच्या मागं गावातला माणसातल्या सर्व खंडवा असतो, पण जे गरीब माणूस असतो त्याच्या मागे एक रणवासुद्धा राहत नाही. तुम्ही पहा, पुढारी लोक जे असतात त्याच्या मागं गाव गर्दी दिसते आपल्याला, पण गरीब माणूस असेल तर त्याच्या घरी कितीही मोठं दुःख असो, कोणीही विचारपूस करायला जात नाही. आणि श्रीमंताच्या जरासा काटा जरी रुतला, अरे भाऊ कसं काय झालं, कुठं लागलं, काय लागला, सगळ्या गोष्टी विचारपूस करायला जातो आपण. का? कारण तो मोठा आहे, पैशानं मोठा. अरे पैसा बघू नका रे, माणसाची माणुसकी बघा. जेथपर्यंत माणसाची माणुसकी जिवंत राहील तोपर्यंत माणूस जिवंत राहील, ही माणसाची जात जिवंत राहील. मला तेच वाटतंय की आपल्याला दगडात देव दिसतो पण माणसात दिसत नाही, गाईतनी माता दिसते पण आपल्या आईतनी दिसत नाही, आणि कावड्यामतने आपले संपूर्ण काय दिसते, संपूर्ण पूर्वज दिसतात, पण समोर असणारे आपले जे नातेवाईक असते त्याच्यामध्ये आपल्याला एकसुद्धा माणूस दिसत नाही, किंवा आपल्यामध्ये तो माणूस नसतो म्हणून समोरच्यात तो दिसत नाही. हाताला हात देण्याची पद्धत आपल्या इकडे असते. आपण दुसऱ्याला भरभरून मदत केली तर दुसरासुद्धा आपल्याला भरभरून मदत करणार आहे, एवढं लक्षात घ्या. तुमची माणुसकी जागी ठेवा. तुमची माणुसकी जर जागी ठेवसाल तर तुम्हाला
मदतीमध्ये तुम्हाला माहीत आहे की सोशल मीडियावर खूप सारे मित्र करून काही एक अर्थ नसतो. सोशल मीडियावर खूप सारी ओळख करून काही एक अर्थ नसतो. तुमच्या जवळचा जर सुखी असेल तर समजून घ्या तुम्ही सर्वात सुखी आहात, आणि तुमच्या जवळचाच जर दुःखी असेल तर समजून घ्यायचं तुम्ही आयुष्यामध्ये सर्वात जास्त दुःखी आहात. एवढे मोठे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहे, निसर्ग तुम्हाला भरभरून देण्यासाठी तयार आहे, पण त्यासाठी निसर्ग तेव्हाच तुम्हाला देऊ शकेल, किंवा निसर्गाजवळचं घेण्यासाठी तुम्हाला तशा प्रकारचे दिव्य हात तेव्हाच येतील जेव्हा तुम्ही या 2 हातांना दुसऱ्याला भरभरून मदत करसाल, तेव्हाच कुठं निसर्ग तुम्हाला देत असतो. आता तुम्ही म्हणसाल सर्वांना दिलं आहे, पण ते तर काहीच करत नाहीत, कुठल्याच प्रकारचा दानधर्म करत नाहीत, मग त्यांच्याजवळ एवढा मोठा पैसा कसा काय आहे? अरे त्यांना आज आहे उद्या नसणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यांच्याजवळ आज आहे उद्या नसणार आहे. आज जे तुम्हाला दिसते ना भरभरून पैशानं भरून, ते पण ते त्यांच्या मनामध्ये काळा आहेत. असे लोक कधीही श्रीमंत आजन्म राहत नाहीत, त्यांच्याजवळचं सुद्धा निघून जाईल, हे सुद्धा लक्षात ठेवा. तुम्हाला जर तुमच्याजवळची पैसा, संपत्ती, इज्जत, नाव तुमचं जर तसंच्या तसं टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला या भरभरून हातानं देता आलं पाहिजे. जितकं तुम्ही देसाल तितकं निसर्ग तुम्हाला देईल, हे लक्षात ठेवा. खिसा रिकामा करा तेव्हा कुठं खिशामध्ये नक्की पैसा येईल, हे लक्षात ठेवा. खिसा गरिबासाठी नेहमी रिकामा करता आला पाहिजे. माणुसकीसाठी तुमचा खिसा रिकामा करा. देव तुम्हाला तुमचा खिसा कधीच रिकामा होऊ देणार नाही, तो तेव्हाच भरून टाकेल, लगेच भरून टाकेल. तुम्ही दुसऱ्याला ब्लड देता, लगेच काही सेकंदामध्ये काही घंट्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये तेवढं ब्लड तयार होत असते, हे सुद्धा लक्षात ठेवा. निसर्गानं आपल्याला शिकवलं आहे भरभरून द्या. निसर्ग आपल्याला देतच राहतो, आपण निसर्गाला काय देतो रे? आपली तर माणुसकी आपण सगळी चव्हाट्यावर मांडली. सगळे घरदार आपल्याला रस्ते बनवायचे, आपण झाडं तोडून टाकतो पण परत दुसरं झाड लावत नाही. आपली माणुसकी गेली कुठं? एखादा तळपडतो रस्त्यावर, आपण त्याला उचलत नाही, आपली माणुसकी गेली कुठं? आपली माय बाप घरी बिमारीनं तडफडत असतात, आपण त्याला दवाखान्यात नेत नाही, आपण माणुसकी गेली कुठं? आपले मायबाप घरी मरत असतात आणि आपण कुठंतरी परदेशामध्ये नोकरीच्या मागं पैशाच्या मागं हिंडत असतो, तुमची माणुसकी गेली कुठं? एखाद्याची गरिबाची पोरगी घरात पडलेली असते, तिचं लग्न होत नाही बिचाराचं हुंड्यापायी, आपली माणुसकी गेली कुठं? या सगळ्यांचा विचार करा आणि माणुसकीला हाताला हात देण्याचा प्रयत्न करा. माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही रे, हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देण्याची विचार करसाल, देव तेव्हाच तुमच्यासाठी दुसरं काहीतरी देण्यासाठी, तुम्हाला सुख देण्याचं नियोजन तेव्हाच त्यावेळीच करत असते, हे सुद्धा लक्षात ठेवा. बस दुसरं काही म्हणणं नाही. तुम्हाला एकच म्हणणं आहे, कातड्याचा रंग कुठलाही असू द्या तुमच्या, पण आतड्याचा रंग माणुसकीचा असू द्या. बस एवढंच बोलतो. तुम्ही मायबाप आहात, सर्व जाणून आहात. बस या देशाचा विचार करा, या धरतीचा विचार करा, या देशामध्ये या धरतीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा विचार करा. या संपूर्ण कुटुंब, माणूस म्हणजे संपूर्ण कुटुंब आहे असा विचार करा, जेणेकरून तुमचा देव होईल, या माणसाचा देव होईल. बस एवढंच बोलतो. जय हिंद.